Hello student, good morning. Me Nate madam. Students, today we have to learn biotechnology and the areas in which biotechnology included. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय तर माणसाच्या फायद्यासाठी सजीवांमध्ये आर्टिफिशियली त्यांच्या जेनेटिक्स जीन्समध्ये बदल घडवून आणतो आणि संकर घडवून सुधारणा करतो आणि ह्या प्रोसेसला किंवा ह्या सायन्सला जैवतंत्रज्ञान किंवा बायोटेक्नॉलॉजी म्हणतात. बायोटेक्नॉलॉजी इज ब्रिंगिंग अबाउट आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस अँड हायब्रिडायझेशन इन ऑर्गॅनिझम फॉर ह्युमन वेलफेअर. माणसाच्या फायद्यासाठी सजीवांमध्ये आर्टिफिशियली जेनेटिक चेंजेस घडवून आणले जातात आणि हायब्रिडायझेशन म्हणजे संकर घडवून आणलं जातं आणि यालाच काय म्हणतात तर बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतात. आपण उदाहरण जर घ्यायचं झालं तर बघा शेती तंत्रज्ञानामध्ये बायोटेक्नॉलॉजी कशी वापरली जाते तर कलम करणे हे तुम्ही ऐकलं असेल की एखाद्या साध्या रोपाचं ज्या रोपाला फळ चांगलं येत नाही किंवा दर्जेदार फळं येत नाहीत अशा रोपांना दर्जेदार फळं येणाऱ्या रोपाचं कलम केलं जातं आणि ह्या कलम करण्यालाच हायब्रिडायझेशन म्हणतात, संकर असं म्हणतात. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्लॅन्टचं हायब्रिडायझेशन संकर घडवून आणलं जातं आणि त्यामध्ये मग काय होतं की त्या रोपांचं त्या प्लॅन्टचा त्याची गुणवत्ता वाढते, त्याचा दर्जा वाढतो म्हणजे उत्पादन वाढेल किंवा त्यांना येणारी जी फळं असतात त्या फळांची क्वालिटी चांगली होईल. अशा पद्धतीने चांगल्या क्वालिटीचे आणि जास्त उत्पन्न देणारे पीक घेण्यासाठी किंवा प्लांटेशन करण्यासाठी कलम केलं जातं आणि हे कलम करणं म्हणजेच हायब्रिडायझेशन. आता हे हायब्रिडायझेशन जसं प्लांटमध्ये होतं तसंच प्राण्यांमध्ये सुद्धा घडवून आणलं जातं. जास्त दूध देणाऱ्या जर गायी हव्या असतील तर एका गायीशी जो संकर घडवून आणला जातो, दुसऱ्या जातीचा संकर घडवून आणला जातो की ज्या जातीमध्ये गुणवत्ता दूध देण्याची गुणवत्ता चांगली असते, क्षमता चांगली असते. तर अशी वेगवेगळ्या बीड्सचे ॲनिमल्स यांचे संकर हायब्रिडायझेशन घडवून आणलं जातं. तर हायब्रिडायझेशनमुळे काय वाढतं तर क्वालिटी वाढते आणि उत्पन्न पण वाढतं आणि म्हणून बायोटेक्नॉलॉजीमध्ये हायब्रिडायझेशन आणि आर्टिफिशियली जेनेटिक चेंजेस घडवून आणले जातात किंवा यालाच बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतात. आता या बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय काय असतं, इट इन्क्लूड्स सायटॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग. यामध्ये कोणकोण बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय काय येतं तर सायटॉलॉजी म्हणजे पेशीशास्त्र, सेल सायन्स. बायोकेमिस्ट्री म्हणजे काय तर जैव रसायनशास्त्र म्हणजे ज्यामध्ये केमिकल्स मायक्रोबच्या साह्याने केमिकल्समध्ये बदल घडवून आणला जातो. मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजे रेणूंचं जीवशास्त्र. त्यानंतर मायक्रोबायोलॉजी पण याच्यामध्ये येईल. नंतर जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे जनुकीय अभियांत्रिकी. अशा वेगवेगळ्या फॅकल्टीचा अभ्यास बायोटेक्नॉलॉजीमध्ये केला जातो. आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो बघा. बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड्स फॉलोइंग मेन एरियाज. हे जे बायोटेक्नॉलॉजीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर पहा, यूज ऑफ व्हेरियस ॲबिलिटीज ऑफ मायक्रोब्स जे असतात, सूक्ष्मजीव असतात, ह्या सूक्ष्मजीवांच्या वेगवेगळ्या क्षमता असतात आणि यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचा उपयोग करून घेऊन मायक्रोबच्या वेगवेगळ्या क्षमतांचा उपयोग करून घेऊन माणूस स्वतःसाठी काय प्रॉडक्ट निर्माण करतो हे बायोटेक्नॉलॉजीमध्ये येतं. आपण मागच्या बायोलॉजी ह्या लेसनमध्ये आपण पाहिलं की दुधाचं दही होतं तर त्याच्यासाठी मायक्रोब्स यूज केले जातात किंवा मोलॅसिस पासून अल्कोहोल तयार केलं जातं फर्मेंटेशन करून, तर तिथे सुद्धा मायक्रोब्सचा उपयोग होत असतो. तर
मायक्रोबचा वेगवेगळ्या मायक्रोबचा उपयोग करून त्यांचं फर्मेंटेशननी वेगवेगळे प्रॉडक्ट घेतले जातात. मग ते डेअरी प्रॉडक्ट्स असतील किंवा अँटीबायोटिक्स असतील किंवा आणखीन काय असेल, तर ह्यांचा उपयोग केला जातो. तर त्यामध्ये मायक्रोबच्या ॲबिलिटीज यूज केल्या जातात. तर हे बायोटेक्नॉलॉजीमध्ये समाविष्ट होतं. दुसरं बघा, यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सेल्स. पेशींची जी उत्पादन क्षमता असते, प्रोडक्टिव्हिटी असते, त्याचा उपयोग केला जातो बायोटेक्नॉलॉजीमध्ये. यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सेल्स, पेशींच्या उत्पादन क्षमतेचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स अँड वॅक्सिनेशन. आता बघा, अँटीबायोटिक्स तयार करणे आणि व्हॅक्सिन म्हणजे लसी तयार करणे. लसी तयार करण्यासाठी, अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी पेशींची जी उत्पादन क्षमता असते त्याचा उपयोग केला जातो. पेशींच्या उत्पादन क्षमतेचा जो गुणधर्म असतो त्यामुळे अँटीबॉडीज तयार करता येतात आणि वॅक्सिन्स म्हणजेच लसी तयार करता येतात. नंतर यूज ऑफ बायोमॉलिक्युल लाईक DNA अँड प्रोटीन्स. DNA आणि प्रथिने यांच्यासारख्या जे बायोमॉलिक्युल्स आहेत त्याचा मानवी फायद्यांसाठी उपयोग केला जातो. म्हणजे DNA आणि प्रोटीन्स यांचा मानवी फायद्यांसाठी उपयोग केला जातो. नंतर चौथं आहे डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड प्रोडक्ट ऑफ डिझायर्ड क्वालिटी बाय जीन्स मॅन्युप्युलेशन. म्हणजे जनुकीय बदल घडवून आणून हव्या त्या गुणधर्मांच्या वनस्पती किंवा प्राणी तसेच विविध पदार्थांची निर्मिती केली जाते. म्हणजेच प्लॅन्टच्या वनस्पतींच्या जीन्समध्ये बदल घडून आणले जातात आणि पाहिजे त्या वनस्पती प्रोड्यूस केल्या जातात किंवा प्राण्यांच्या जीन्समध्ये बदल घडवून आणले जातात आणि चांगल्या दर्जाचे प्राणी निर्माण करता येतात. किंवा आपल्याला जर चांगले उत्पादन हवे असतील तर त्या चांगलं उत्पादन घेण्यासाठी सुद्धा मायक्रोब्स जे असतात त्यांच्या जीन्समध्ये बदल घडून आणले जातात. डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड प्रॉडक्ट्स ऑफ डिझायर क्वालिटी बाय जीन मॅन्युप्युलेशन. जनुकीय बदल, जीन मॅन्युप्युलेशन म्हणजे जनुकीय बदल घडून आणून वनस्पती, प्राणी आणि इतर पदार्थांची निर्मिती करता येते. त्यांना त्यामध्ये ह्या डेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळ्या जीन्स मॅन्युप्युलेशन केलं जातं आणि हे बायोटेक्नॉलॉजीमध्ये येतं. पाचवी गोष्ट आहे नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स यूज ऑफ आयदर सेल ऑर टिश्यू. नॉन जेनेटिकल बायोटेक्नॉलॉजी म्हणजे गैर जनुकीय जैवतंत्रज्ञान. म्हणजे जिथं जीन्स नाही आहेत असं जे जैवतंत्रज्ञान आहे ते त्या ठिकाणी कशाचा उपयोग केला जातो तर पूर्ण यूज ऑफ आयदर सेल, पेशींचा किंवा टिश्यूंचा उपयोग केला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी जीन्स यूज केले जात नाही अशा ठिकाणी संपूर्ण पेशी किंवा ऊतींचा उपयोग केला जातो आणि त्यांचा उपयोग करून प्लॅन्टचं, ॲनिमलचं डेव्हलपमेंट करता येतं. उदाहरण जर आपण घेतलं इथं तर टिश्यू कल्चर असेल किंवा हायब्रिड सीड्सचं प्रोडक्शन असेल त्यामध्ये नॉन जेनेटिकल बायोटेक्नॉलॉजी यूज केली जाते. तिथं सेल्स आणि टिश्यूंचा उपयोग केला जातो. तर या सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं तर इथे जीवशास्त्र जे आहे त्याचं तंत्रज्ञान वापरून या गोष्टी केल्या जातात. जीवशास्त्राचं तंत्रज्ञान आणि हे म्हणून याला बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतात. बायोटेक्नॉलॉजी जे मेनली कृषी क्षेत्रामध्ये आणि मेडिकल क्षेत्रामध्ये, औषध निर्माण शास्त्रामध्ये स्पेशली जास्त प्रमाणात वापरलं जातं. आता याचे फायदे काय आहे बघा. बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचे बेनिफिट्स बघा काय आहेत. फर्स्ट इज हेल्प्स इन इन्क्रीजिंग द पर हेक्टर यील्ड इररिस्पेक्टिव्ह ऑफ लिमिटेशन ऑफ क्रॉप लँड एरिया. याचे फायदे असे आहे की शेतजमिनी जे आहे, शेती जे आहे त्यांच्या एरियाला मर्यादा आहे आणि म्हणून कमी एरियामध्ये जास्त उत्पन्न घेणं
बायोटेक्नॉलॉजीमध्ये शक्य झालेलं आहे. म्हणजे कमी जागेमध्ये लागवड करून जास्त वाढीव उत्पादन घेण्याचं जे टेक्निक आहे ते बायोटेक्नॉलॉजीमध्ये त्याच्यामुळे शक्य झालेलं आहे. हा फायदा आहे बायोटेक्नॉलॉजीचा की कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घेता येतं. दुसरा फायदा काय आहे? बाय डेव्हलपमेंट ऑफ रेझिस्टंट व्हरायटीज एक्सपेन्सेस ऑन डिसीजेस कंट्रोल इज मिनिमाइज्ड. रेझिस्टंट व्हेरियंट्स अँड एक्सपेन्सेस ऑन डिसीजेस कंट्रोल इज मिनिमाइज्ड. म्हणजे रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे बायोटेक्नॉलॉजीमुळे जे पिकं तयार झालीत किंवा जे उत्पादन झालेलं आहे, जे रोपं तयार झालेली आहेत, तर ती रोपं कशी आहेत? तर रेझिस्टंट व्हेरियंट्स म्हणजे रोगप्रतिकार शक्ती असलेली अशी उत्पादनं आहेत. आणि रोगप्रतिकारशक्ती जास्त असलेलं उत्पन्न निघाल्यामुळे रोगांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जो खर्च होता, एक्सपेन्सेस ऑफ डिसीजेस कंट्रोल इज मिनिमाइज, आणि त्यामुळे हा जो खर्च काय झालेला आहे तो कमी झालेला आहे. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमुळे रोगप्रतिकारक शक्ती असलेलं व्हेरियंट्स निर्माण झाले आणि त्याच्यामुळे रोगांवरती जो खर्च होत होता तो खर्च कमी व्हायला लागलेला आहे. तिसरं आहे ड्यू टू द डेव्हलपमेंट ऑफ फास्ट फ्रूट्स सेटिंग व्हरायटीज पर ॲन्युम यील्ड इज इनक्रीज. फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटीज म्हणजे लवकर फळधारणा होणाऱ्या जाती. फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटीज म्हणजे लवकर फळधारणा होणाऱ्या ज्या जाती आहेत त्या तयार झालेल्या आहेत बायोटेक्नॉलॉजीमुळे, आणि त्यामुळे वर्षामध्ये जास्त उत्पन्न घेणं शक्य झालेलं आहे. कमी काळामध्ये जास्त उत्पन्न होतं ते बायोटेक्नॉलॉजीमुळे. पुढचं आहे हॅज बिकम पॉसिबल टू डेव्हलप स्ट्रेस रेझिस्टंट व्हरायटीज विच कॅन विथस्टँड चेंजिंग एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स सच ॲज व्हेरिएबल टेम्परेचर, वॉटर स्ट्रेस, चेंजिंग फर्टिलिटी एक्सेट्रा. हॅज बिकम पॉसिबल टू डेव्हलप स्ट्रेस रेझिस्टन्स व्हरायटीज म्हणजेच बदलते तापमान बदलतं आहे, पाण्याचं प्रमाण, जमिनीचा कस, अशा बदलत्या पर्यावरणात पण एन्व्हायरमेंटमध्ये हे जे सारखं एन्व्हायरमेंट चेंज होतं आहे त्या बदलत्या एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा तग धरणाऱ्या ज्या वाणांच्या निर्मिती आहेत त्या शक्य झालेल्या आहेत. हॅज बिकम पॉसिबल टू डेव्हलप स्ट्रेस रेझिस्टंट व्हरायटीज म्हणजेच अशा स्ट्रेस रेझिस्टंट व्हरायटीज या घेणं शक्य झालेलं आहे. बदलत्या तापमानात, बदलत्या पाण्याच्या प्रमाणात, जमिनीचा कस बदलतो, अशा सगळ्या बदलत्या वातावरणात सुद्धा चांगल्या तग धरून राहणाऱ्या स्पीसीज निर्माण करणं शक्य झालं आहे. ते कशामुळे? तर बायोटेक्नॉलॉजीमुळे. तर हे बायोटेक्नॉलॉजीचे हे काय आहेत? फायदे आहेत. तर आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि त्याचे बेनिफिट्स आणि बायोटेक्नॉलॉजीच्या जे मेन एरियाज कुठे आहेत, कोणते आहेत ते पाहिले. तर तुम्हाला हे समजलं का? जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.